बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का, शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला। राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध, भाजपचे 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश। इस्लाम पार्टी आणि अपक्षला प्रत्येकी 1 जागा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज वरळीत संयुक्त मेळावा। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यात मांडलं जाणार। फडणवीसांच्या मुंबईत 6 पेक्षा अधिक सभा तर अनेक ठिकाणी रोड शो असणार। मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीत प्रचाराचा नारळ फोडणार। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा। इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन। सोलापूरमधील मनसे नेते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात गुन्हा दाखल। भाजप उमेदवार शालन शंकर शिंदेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। पुणे पालिकेच्या 165 जागांसाठी 1165 उमेदवार रिंगणात। काल अखेरच्या दिवशी 969 उमेदवारांकडून अर्ज मागे। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदोरेंच्या मुलानं पैसे वाटल्याचा आरोप। भाजप उमेदवार गणेश कळमकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन। बाबूराव चांदोरेंच्या मुलाला तडीपार करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त। सदानंद दाते आजपासून राज्याच्या पोलीस महासंचालकपदी। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पीक कर्जावर मुद्रांक माफ। 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत। शेतीच्या पीक कर्जासाठीचं मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ। 1 जानेवारीपासून हा नियम लागू। एसटी महामंडळाच्या अखत्यारीतील बसगाड्या, बस आगारांमधील सर्व सूचना मराठीतून लिहिण्याचे निर्देश। महामंडळांकडून सक्त सूचना। उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका। राज्याच्या उर्वरित भागातही पारा घसरला।